बिग बॉस मराठी 6 नुकताच सुरू झालं आहे। या सीझन मध्ये प्रेक्षकांची आवडती गायिका प्राजक्ता शुक्रे देखील आहे। प्राजक्ता पहिल्या आठवड्याची कॅप्टनही बनली। तिच्या गोड गळ्याचे लाखो चाहते आहेत। ती आणि लोकप्रिय गायक अभिजित सावंत हे दोघेही चांगले मित्र आहेत। ते दोघे इंडियन आयडलच्या पहिल्या सीझन मध्ये एकत्र होते, मात्र त्यांचा सीझन संपल्यावर एक अशी घटना घडलेली ज्याने सगळेच हादरून गेले होते। प्राजक्ता शुक्रेच्या हातून एक मोठा अपघात घडलेला आणि हा अपघात त्यांचा आयुष्य बदलायला कारणीभूत ठरलेला। अभिजित सावंत, प्राजक्ता शुक्रे, राहुल वैद्य, सोनू निगम आणि इतर मित्रमैत्रिणी एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते। त्यांनी तिथे ड्रिंक केलेली। ते सगळेच थोडेफार नशेमध्ये होते, तर प्राजक्ता देखील दारू पिल्ली होती। त्याच वेळेस त्यांनी रेस लावायचं ठरवलं। प्राजक्ता आणि अभिजित एकाच गाडीमध्ये होते। मीडिया रिपोर्टनुसार तेव्हा प्राजक्ता गाडी चालवत होती आणि इतर मित्रांसोबत ती रेसिंग करत होती। त्याच दरम्यान सांताक्रूज येथे एका रस्त्यावर त्यांनी एका बाईकला जोरदार धडक दिली। त्यात 2 जण गंभीररित्या जखमी झाले। त्यांना लगेचच नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र हा अपघात मोठा असल्याने तिथे रात्र असूनही बरीच माणसं जमली। जमावाने त्यांच्या गाडीला घेरलं आणि अभिजित त्यांच्याशी बातचीत करू लागला। मात्र संताप्त जमावाने त्याला मारहाण केली। ऐन वेळेस पोलीस आले आणि त्यांनी अभिजितला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, तर प्राजक्ताला वैद्यकीय चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवलं। त्यानंतर पोलिसांनी प्राजक्ता शुक्रे विरोधात निष्काळजीपणे गाडी चालवणे आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला होता। मात्र त्यानंतर जामीन देऊन ती सुटली होती। मुंबईत घडलेला हा अपघात त्यांच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट होता। आता प्राजक्ता बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये दिसत आहे। तिचा खेळही सगळ्यांना आवडतोय। ती ट्रॉफीची दावेदार मानली जाते। त्यामुळेच आता ती अभिजित प्रमाणे शेवटपर्यंत पोहोचणार का हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे।